नमस्कार, मी सौ शरयू कपिलराव पांपट्टीवार, यवतमाळ जिल्हा दिग्रस येथून. आपण जाणून घेत आहोत 12 ज्योतिर्लिंगांविषयी कथा स्वरूपात. 12 ज्योतिर्लिंग कथा भाग मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. 12 ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर हे 6वे ज्योतिर्लिंग होय. आज आपण बघूयात महाराष्ट्रातील पुण्यापासून 127 किलोमीटर अंतरावर असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाविषयी काही खास गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे क्षेत्र समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंचीवर घनदाट जंगलाने वेढलेले आहे. भीमाशंकर मंदिर 1200 वर्षापूर्वीचे असून हे हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिर परिसरात शनी मंदिरही आहे. या क्षेत्राचा पुराणातही उल्लेख आढळतो. प्राचीन कथेनुसार कुंभकर्णाच्या मुलाचे नाव भीम होते. कुंभकर्णाला कर्कटी नावाची एक स्त्री पर्वतावर भेटली होती. तिला पाहून कुंभकर्ण तिच्यावर मोहित झाला आणि कालांतराने त्या दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर कुंभकर्ण लंकेत निघून गेला, परंतु त्याची पत्नी कर्कटी तेथेच राहिली. काही काळानंतर कर्कटीला भीम नावाचा एक मुलगा झाला. रामायण युद्धात श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कर्कटीने मुलाला देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. भीम मोठा झाल्यानंतर त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजले. त्यानंतर त्याने देवतांचा बदला घेण्याचा निश्चय केला. भीमाने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून सर्वांपेक्षा ताकदवान होण्याचे वरदान मागितले. त्या काळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवाचा मोठा भक्त होता. एके दिवशी राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमने राजाला महादेवाची नाही तर माझी पूजा कर असे सांगितले. राजाने भीमाच्या आज्ञेचे पालन केले नाही. यामुळे क्रोधित झालेल्या भीमने राजाला बंदी बनवले. राजाने कारागृहातच शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली. भीमाला हे पाहून खूप राग आला आणि त्याने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला. असे केल्याने शिवलिंगातून स्वतः महादेव प्रकट झाले. भगवान शिव आणि भीम मध्ये घोर युद्ध झाले. युद्धामध्ये भीमाचा मृत्यू झाला. त्यानंतर देवतांनी महादेवाला कायमस्वरूपी येथेच वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यानंतर शिवलिंग स्वरूपात याच ठिकाणी महादेव स्थापित झाले. या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणचे भीमाशंकर असे नाव पडले. मंदिरात सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या सुंदर व रेखीव मूर्ती कोरलेल्या आहेत. संत ज्ञानेश्वरांनी येथे भेट दिल्याचे सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत. तसेच पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. सभा मंडपाबाहेर सुमारे 5 मन वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. ओम नमः शिवाय.